आलेला हा भयानक अनुभव आहे की ज्याच्यामध्ये मी अगदी रात्रभर रडत होते की माझ्यासोबत हे असं काय का झालं. लकी माणूस आहे शेवटी. काय चेहऱ्यावर हास्य दिसायला मधून राग आहे भयानक. तुमच्या का माझ्या ग्लोचं माहित नाही पण खूप रिलॅक्सिंग होते सगळं. हे घालते आता, हे सगळं काढायला लावलेलं. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. घरातली निम्मी कामं झाली आहेत, निम्मी बाकी आहेत. म्हणजे जेवण स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, परंतु कपडे वाळत घालायचे राहिलेले आहेत. तर त्यासोबत बेडवरचं वगैरे थोडंसं आवरायचं आहे. हा व्हिडिओ शूट करत असताना आवाज व्यवस्थित होता, परंतु त्याच दिवशी रात्री अचानक सर्दी वगैरे झाली आणि दुसऱ्या दिवशी आवाजच बसला माझा आणि त्यामुळे मग व्हॉइस ओव्हरला तुम्हाला आवाज थोडा वेगळा येऊ शकतो. काल तुमच्यासोबत शेअर केलेल्या मिनी ब्लॉगमध्ये आम्ही घर शोधतोय हे तुम्हाला समजलं आहेच. खूप साऱ्या जणींनी म्हटलं की कोल्हापूरमध्येच स्वतःचं घर का घेत नाही, 1 BHK का होईना पण स्वतःचं घ्या. सतत शिफ्टिंग वगैरे थोडंसं मुलांनाही त्याचा त्रास होतो आणि हे मलाही खूप पटतं आहे. परंतु आता यासाठी मला आहोंना कन्व्हिन्स करावं लागेल. त्या अगोदर आई भाऊंना म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना रिक्वेस्ट करावी लागेल. तर मग ते कन्व्हिन्स झाले तर मग हे यांना काही प्रॉब्लेम असणार नाही. खरं तर माझ्या सासू सासऱ्यांची इच्छा अशी आहे की आम्ही लातूरलाच सेटल व्हावं, तिथलं घर बांधावं. म्हणजे नातेवाईक वगैरे सगळे तिकडेच आहेत आणि इकडे आवर्जून येण्यासाठी असं म्हटलं की मग शेतीची कामं सगळंच बंद पडतं, म्हणून ते नेहमीच म्हणतात की इकडेच राहता आलं तर बघा म्हणून. जेवण वगैरे आटोपलेली आहेत, पण बाकी कामं तशीच आहेत माझी, जशी की ही वाली कामं. आणि हे पण आता इथे बराच सारा पसारा झालेला आहे, तो आवरून घेते. आणि बेडशीट जे मी मध्यंतरी मागवलं होतं त्याचा रिव्ह्यू द्या असं बऱ्याच जणी म्हणत होत्या, तर खूप छान क्वालिटीचं आहे ते, कारण फिटेड आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर पैकीच एकीने मला सजेस्ट केलं होतं. सो मला त्यांचं नाव आठवत नाही, पण थँक्स टू हर की त्यांच्यामुळे ना माझं खूप सारं काम वाचलं. आता हे बेडशीट आहे ना, याला मी पूर्वी अशा हे करायचे आणि त्यामुळे ना ते फिट बसतं, पण तरीही थोडंसं होतंच कारण याच्यावर शांबू वगैरे खेळते. आणि यासाठी पण खूप जणींनी मला म्हटलं की याची लिंक दे म्हणून, तर मी आली तर मी देते. बऱ्याच दिवस झाला आता हे घेऊन, जवळपास 8 महिने झालेला आहे, पण छान आहे हे, एकदम मस्त आहे बघा, असं आहे आणि वॉटरप्रूफ आहे. तर बघा एक एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. मस्तपैकी हे छान सेट झालंय, भरलंय माझं इथलं आणि छान पैकी किती सुंदर दिसतंय बघा. हे खूप जणींना आवडलं आणि खूप जणींनी ऑर्डर केलं आणि मलाच वैयक्तिक असं वाटत होतं की बरं झालं मी हे घेतलं, कारण माझं काम बऱ्यापैकी हलकं झालंय. तर मागच्या 15 वर्षामध्ये जी गोष्ट मी केली नाही ती काय ते तुम्हाला सांगते. मी 15 वर्ष फेशियल म्हणू शकतो त्या गोष्टी केलेल्याच नाहीयेत, कारण जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं त्या वर्षी मला आलेला हा भयानक अनुभव आहे की ज्याच्यामध्ये मी अगदी रात्रभर रडत होते की माझ्यासोबत हे असं काय का झालं आणि मी का फेशियल केलं असं झालं होतं. तर बघा आम्ही जिथे राहत होतो तिथेच कॉलनीमध्ये एक छोटंसं पार्लर होतं आणि त्यावेळी काही एवढं जास्त अर्निंग पण नव्हतं. मी शाळेवरती जॉब करायचे आणि कधी असं जास्त पैसे खर्च करावे ह्या गोष्टीसाठी तितके नव्हतेही. आणि नवीन नवीन असल्यास थोडी एक्साइटमेंट असते, लग्न नवीन झालेलं होतं आणि पहिल्यांदाच महालक्ष्म्या येणार होत्या, माझ्या माहेरून ते देणार होते. जे मराठवाड्यातले आहेत त्यांना माहिती असेल की नवीन लग्न झालं की 1-2 वर्षभरामध्ये लक्ष्म्या दिल्या जातात आणि मग त्यासाठी शिदोरी सोडणं, भाऊकीतल्या बायका येत असतात, भाऊबंदकी सगळे जमा होतात आणि तिथं आपण छान दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं. आणि त्यामुळे मी ते 2 शाळेवर जॉब करून पूर्ण स्किन टॅन झालेली आणि वाटत होतं की थोडंसं म्हणजे करूया आपण. आणि मी गेले तिथे शेजारच्या जवळच्या पार्लरमध्ये. अर्थात तिथला दर्जा ह्या गोष्टीचा विचारही त्यावेळी डोक्यात नव्हता, तेवढं कळतही नव्हतं. आणि मग त्यांनी फेशियल केलं माझं आणि फेशियल करून कसे प्रोडक्ट होते का माझ्या स्किनला ते सूट झाले नाहीत, काय झालं ते लक्षात नाही आलं. पण तिथनं मी बाहेर पडले आणि एक 10 मिनिटातच माझ्या चेहऱ्यावरती मोठमोठे फोड यायला लागले, पूर्ण चेहऱ्यावरून ते लाल असं झालं. परत आम्ही तिच्याकडे गेलो, ते बाकी सगळ्या गोष्टी परत डॉक्टरांची ट्रीटमेंट हे झालं. आम्ही त्या दिवशी रात्री गावी जाणार होतो, पण नेक्स्ट डे दुपारपर्यंत आम्हाला ते सगळं रिकवर व्हायला आणि डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट घेऊन मग ते कमी झालं माझं. पण मग माझ्या मनात भीती बसली फेशियल किंवा काय आणखी करायला गेले तर काहीतरी होईल, म्हणून मी घरच्या घरीच वेगवेगळे फेस पॅक आणि घरगुती फेशियल ज्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तर आणि अजून काही तुम्हाला पाहायला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्या संदर्भातला व्हिडिओ करेन. त्यामुळे मग मी ते राम ठोकला होता त्याला,
पण कुठेतरी यावर्षी मी असं ठरवलेलं आहे 2026 मध्ये की स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. आणि एकदा तसं घडलं म्हणजे नेहमीच घडेल असं नाही. ट्रीटमेंट जिथे आपण करतोय ती लोक त्यातले तज्ञ असतील तर काही प्रॉब्लेम नसतो येत शक्यतो. तर बघू कसं काय होतंय ते. आणि आज मी जाणार आहे माझं क्लीनअप करण्यासाठी. तर बघूया क्लीनअप का फेशियल काय ते. आणि फर्स्ट टाइम मी करते हे आत्ता 15 वर्षात. तर कसा एक्सपिरियन्स असेल काय नाही तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. सगळं आवडते आणि मग कंटिन्यू करते. बऱ्यापैकी कामं आवडली आहेत. आता बाकीची कामं मी नंतर पण करू शकते, कारण का तिथं जो वेळ दिलेला आहे ना तर तिथं मग त्या वेळेत पोहोचलं तर बरं, नाही तर परत तिकडे पण गर्दी होते. आणि हीच वेळ असते ज्याच्यामध्ये मग मला वेळ मिळतो, नाही तर परत क्लास आहे रात्री तर नंतर तर होणारच नाही. आत्ता नाही तर मग रात्री जावं लागणार. तर आता चेंज करते मी. आणि मेकअप वगैरे करत बसलेला तर प्रॉब्लेम असा होतो की आता तिथे जाऊन जर क्लीनअप करणारच मग ते असं पण निघणारच आहे. त्यामुळे मग आता फक्त ड्रेस चेंज करते आणि भेटते तुला. तयार झाले मी, ड्रेस चेंज केलाय. तर केस काय तिथे जाऊन हेअर वॉश पण करायचा आहे. स्ट्रेटनिंग करायची म्हणले की हात गळून येतात, शांभवीची मध्ये मध्ये लुडबुड वगैरे असतेच आणि मग ते सगळं मेसअप होऊन जातं. त्यापेक्षा ना यावेळी मी हेअर वॉश पण तिथेच करणार आहे. कारण ते जेव्हा पण मी अगोदर गेले ना ते दादा म्हणतात की पूर्ण हेअर मधलं तेल निघत नाही आणि त्यामुळे मग व्यवस्थित सेट होत नाहीत किंवा स्ट्रेट होत नाहीत केस. हेअर वॉश तुम्ही घरी केलात की मग शॅम्पू तरी वापरताना एकदम हार्श वापरा आणि मला काही ते होत नाही. त्यामुळे मग मी आता जाते आणि तिथेच हेअर वॉश आणि हेअर स्ट्रेट पण करते. शिवाय थोडंसं चेहऱ्याचं पण बघू कसं काय होतंय ते, भीती वाटते पण. आणि हो, तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का मला सांगा की तुम्ही कुठल्या तरी नवख्या पार्लरमध्ये गेलाय किंवा तुमच्या स्किनवरती काहीतरी त्याचा साईड इफेक्ट झाला, असा एक्सपिरियन्स तुम्ही घेतला असेल तर मला कळवा. चला आता निघते मी पटकन. आता स्त्री येण्या अगोदर आणि सगळ्या गोष्टी सगळं वेळेत त्या व्हायला पाहिजे, नाही तर परत आला. अरे देवा, आता काय करू मी. बरं तू ऐक ना, शांभवीची काळजी घेशील ना उठली तर. हा आमचं काय होतं माहिती का, स्पीड खूप कमी आहे खाण्याची, त्यामुळे प्रॉब्लेम येत होता. पण आज मी त्याला बोललेली की टिफिन नाही संपवलं आणि पाणी नाही पिलं तर कट्टी घेणार आहे. मग आज आमचा टिफिन संपलाय म्हणे, दाखव मला. त्याला एवढं जोर जोरात मला श्रीने फसवलंय. तो म्हटला की माझी टिफिन बॅग हरवली आणि टिफिन बॅग तर इथे आहे आमची, हो ना. बरं दाखव पटकन, वेळ होतोय मला जायचंय. फिनिश. आणि खाल्लं नाहीस, आता खाऊन घे. तर चला आता मी निघालेली आहे पार्लरला जाण्यासाठी. होप की लवकर व्हावं, कारण परत खूप सारी कामं आहेत आणि ती वेळेत होणं पण गरजेचं आहे. हेअरसाठी ना मला माहिती आहे की ते व्यवस्थित करतात म्हणून. याला बघितलं ना मला ब्रुनोची आठवण. लाईट्स एवढ्या छान आहेत की क्लीनअप करण्याच्या अगोदरच ग्लो दिसतोय चेहऱ्यावरती. आणि जेव्हा केव्हा मी म्हणजे घर होईल ना आमचं तर एक रूम असा करण्याचा प्रयत्न नक्की करेन, कारण इतकं सुंदर ते टेक्स्चर आहे आणि ते लाईट्स वगैरे, त्यामुळे इतकं ग्लोईंग दिसतं कुठल्याही कोपऱ्यात शूट घेतलं तरी. हे बघा, फर्स्ट टाइम 15 वर्षात मी क्लीनअप करते. कसं काय रिझल्ट असणार आहे काय नाही या गोष्टी तुम्ही पण बघणार आहात. सो स्टे ट्यून, पाहत राहा. आता सगळ्यात अगोदर चेहऱ्यावर जो काही मेकअप वगैरे असतो काय ते सगळं क्लीन करून घेण्यासाठी पार्लरमध्ये असा किंवा घरच्या घरी फेशियल करत असो तरी आपण क्लिन्झिंग करून घेतो. आणि क्लिन्झिंग मिल्क बनवण्यासाठी मी घरच्या घरी ना लिंबू आणि दुधाचा वापर, म्हणजे कच्चं दूध असताना त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, त्याच्याने छान मसाज करून कॉटननी सगळी डर्ट बऱ्यापैकी निघते. त्यानंतर पुढची स्टेप असते ते म्हणजे स्क्रब आणि स्टीम घेणं. हे मी घरात करते, तुम्ही खूपदा बघितलेलं आहे. परंतु आता ते सगळ्यात पहिली स्टेप क्लिन्झिंगची त्यांनी आपण जशी करतो तशीच केली, फक्त दुसरे आपल्याला मसाज देतात ना ते खूपच रिलॅक्सिंग असतं. आणि त्यानंतर मग स्क्रब माझ्या स्किनला एक्सफोलिएट करण्यासाठी स्क्रब केलं जातं. त्यासाठी अगोदर ते स्क्रब सगळीकडे लावून घेतात, थोडंसं दाणेदार असतं. पुढची स्टेप म्हणजे स्टीम दिली जाते. आता घरी जेव्हा मी फेशियल करते तर त्यावेळी माझ्याकडे स्टीमर आहे, परंतु मी स्क्रबसाठी घरगुती म्हटलं तर आपण तांदळाचं पीठ जे थोडंसं ओबडधोबड असतं त्याच्यामध्ये मध मिसळून थोडीशी साय मिक्स करून मग मी त्याच्याने स्क्रब करून घेते. कोणतं स्क्रब यूज करतात ते काही माहिती नाही किंवा त्यांच्याकडे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती नाव पण नाही आहे. फक्त ते काय करतात माहिती का की स्किन टाईप विचारतात
आणि त्यानंतर आपल्या स्किनला सुटेबल होतील असे प्रोडक्ट्स यूज करतात असं त्या सांगत होत्या. तर आत्ता छानपैकी त्या मसाज करतायत कारण का ते पूर्ण चिनच्या तिथे किंवा नाकाच्या इथे बऱ्यापैकी व्हाईट हेड ब्लॅक हेड्स असतात, तर ते रिमूव्ह व्हावेत हा मे बी बेसिकली उद्देश असावा. आणि खूप रिलॅक्स वाटतं खरं तर हे. त्यानंतर ही स्टेप पण आपण घरी करतो, तुम्हाला तर माहिती आहे. आणि एकदा हे आणून ठेवलं की घरच्या घरी हे होतं, परंतु मला हे अनुभवायचं होतं आणि यावेळी मला बघायचं होतं की काही वाईट परिणाम तर होणार नाही ना, कारण की प्रत्येक वेळी काही सेम एक्सपिरियन्स येत नसतो आणि कधीतरी स्वतःला पण आपण थोडं पॅम्पर करायला पाहिजे. म्हणजे दरवेळी आपल्याला जमतं किंवा मला येतं म्हणून आपणच या सगळ्या गोष्टी करायच्या, यापेक्षा इतरांनी ते आपल्याला करून दिल्यास जास्त रिलॅक्स वाटतं. ग्लोचं माहीत नाही, पण खूप रिलॅक्सिंग होतं हे सगळं. हे घालते आता, हे सगळं काढायला लावलेलं. रिलॅक्सिंग खूप होतं आणि एक्सपिरियन्स ओव्हरऑल छानच होता. सो बघूया आता बाकी. तुम्ही मी जातानाची क्लिप पण इथे अटॅच केलेली आहे, ती पण बघू शकता. शिवाय ही वाली पण बघू शकता. तुम्हीच सांगा ग्लो आला आहे की नाही किंवा काय. पण खूप रिलॅक्सिंग होतं ते. लिटरली बॅकवालं जे होतं ते तर खूपच छान, म्हणजे अगदी काय म्हणूया की सगळा थकवा निघून जातो ना, ती वाली फिलिंग आहे. सो चलो आता हेअरचं बघूया थोडंसं. भरपूर चिपकू करून आली आहे मी, तर त्यांना किती हेक्टिक होणार आहे काय माहिती एवढं सगळं ऑइल काढायला. लाईट्स कसलं फ्रेश. जसं तुम्हाला माहिती आहे की मी DIY हेअर ऑइल घरच्या घरी बनवून मग ते लावते आणि रात्रभर ते ठेवून दुसऱ्या दिवशी वॉश करते. आता त्या मला विचारत होत्या की कधी लावलंय तेल. रात्री. एकतर आठवड्यात एकदा दोनदाच हेअर ऑइल करणं होतं, त्यामुळे जरा जास्तीचं लावते मी आणि त्यामुळे तेल सहसा लवकर निघत नाही. स्कॅल्प ऑइली असेल तर थोडंसं प्रॉब्लेम होतो हेअर स्ट्रेट करताना, त्यामुळे यावेळी मी इथे येऊनच हेअर वॉश करायचं ठरवलं. कारण घरी मी जो काही शॅम्पू वापरते ना, तर तो रीटा शिकाकाई याचा बनवलेला आहे आणि तो घरगुती आहे. कसा बनवायचा काय नाही याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो आहेच. मग त्यामुळे ते तितकं जास्त असं फेस होणं किंवा काय म्हणूया आपण की पूर्ण तेल निघून जाणं असा प्रकार होत नाही. आणि त्याचा प्रॉब्लेम जेव्हा या अशा ट्रीटमेंट असतात ज्याच्यामध्ये हेअर स्ट्रेटनिंग वगैरे, तेव्हा त्यांना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे त्यांचं नेहमी असतं की तुम्ही जेव्हा स्ट्रेटनिंग करायची असेल त्यावेळी इथेच हेअर वॉश करत जा, म्हणजे पूर्ण ऑइल पण रिमूव्ह होतं आणि आम्हाला ज्या पद्धतीने केसांना व्यवस्थित सेट करायचं तसं करता येतं. आज क्लीनअप केल्यानंतर किंवा हेअर वॉश करताना सुद्धा तो एक्सपिरियन्स मला आलाच की का बरं लोक एवढं सलॉनमध्ये जाऊन या सगळ्या महागड्या इतके पैसे देऊन ट्रीटमेंट करत असतील. तर अर्थात थोडंसं स्पेशल फील होतं बरं का. आता लुक कसा दिसतोय, रिझल्ट कितपत येतोय, तो किती लांबपर्यंत टिकतोय किंवा त्याचे काही साईड इफेक्ट होतात, ह्या गोष्टी जर अशा लांब ठेवल्या ना, तर त्यावेळी जेव्हा ती ट्रीटमेंट आपण घेतो ना, तर एक वेगळंच सुकून म्हणतो ना तशा टाईपचं फिलिंग येतं. आता हा व्लॉग बघणाऱ्या काही महिला याही गटातल्या असतील की सगळं काही आम्ही ह्यातलं केलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे काय फिलिंग असतं, त्यात काही एवढं मोठं किंवा त्यात काय विशेष आहे. परंतु ज्या माझ्यासारख्या महिला आहेत ज्या हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतात, त्यांच्यासाठी हा अनुभव लाईफ लाँग असतो किंवा पहिल्यांदा कधीतरी काही गोष्टी केलेल्या असतात ना, त्या बॅक ऑफ द माइंड आपल्याला नेहमी आठवत असतात. जसं इव्हन त्या खरं तर खूप स्पेशल असतात, खास असतात, असंच मला तरी वाटतं. आता काही जणी तिथे जज करू शकतात, सो त्यांचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, पण मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. या बाजूचे झालेले आहेत, फ्रंट साईड फक्त, बॅक बाकी आणि राईट साईड पण बाकीच आहे. केसांची लांबी आणि त्यासोबत थोडीशी डेन्सिटी पण जास्त असल्यामुळे वेळ लागतोय, पण शांभवी झोपली आहे त्यामुळे काही टेन्शन नाही, त्यामुळेच निवांत करते मी. आणि आता मस्त अशी कॉफी ब्रेक झाला एक. त्या दोघी तिघी पण थकले असतील एवढे केस हँडल करून, यार किती ते इकडचे झाले की इकडे असत ते, त्यामुळे ना थोडा ब्रेक घेतलाय आणि त्यानंतर मग कंटिन्यू करूया. आता हे फिलिंग तर मी तुम्हाला शब्दातच सांगू शकत नाही, कारण ज्या कोणी गृहिणी आहेत त्या थकल्यानंतर दमल्यानंतर कुणीतरी आपल्याला गरमागरम मस्त कॉफीचा एक कप किंवा चहाचा कप आणून दिले
काय ते भारी फिलिंग असतं नाही का, निव्वळ सुखच. तर ते घरी असताना आपल्याला स्वतः करावं लागतं, इवन सगळ्यांसाठी बनवावं लागतं. आपल्यासाठी खास असं बनवणारं तसं तितकं कुणी नसतंच, कारण प्रत्येकजण आपल्याकडेच आशेने बघणार असतं. आणि हे कोण कोण रिलेट करते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो हे असे काहीसे झालेले आहेत माझे केस, आणि केस म्हणजे या अगोदरसुद्धा मी स्ट्रेटनिंग केलेली आहे, त्यामुळे त्याचं मला इतकं काही कौतुक नाही आहे. पण क्लीनअप जे केलं आहे ना मी, तर त्यासाठी मला थोडंसं वेगळं फील होतं आहे, माझं मला खूप फ्रेश वाटतं आहे. आता आयना सालीच आहे पार्लरमध्ये, तर चला म्हटलं थोड्याशा आयब्रोज पण वाढल्यात तर मी थ्रेडिंग पण इथेच करते, कारण एवढं सगळं केलं तर आता थोड्यासाठी कुठे. आणि तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की माझ्यासोबत ना, म्हणजे जेव्हा मी लातूरमध्ये होते, लग्न झालेलं होतं, माझं पहिलं वर्ष होतं लग्नाचं, त्या वर्षी पहिल्यांदा मी माझ्या चेहऱ्यावरती फेशियल केलं होतं पार्लरमध्ये जाऊन, असंच एका गल्लीतल्या. आणि इतका वर्स्ट एक्सपिरियन्स होता तो, पूर्ण चेहऱ्यावर मला फोड आले होते आणि त्यामुळे प्रचंड भीती वाटत होती. परंतु म्हटलं आपण कधीतरी यावर पण ओव्हरकम करायला पाहिजे ना, नेहमी तसंच घडेल असंही नाही, बरोबर ना. त्यामुळे मग छानपैकी थ्रेडिंग झाली, त्यानंतर हेअर स्ट्रेट करून झाले, मस्तपैकी क्लीनअप झालं आहे. सो अशा पद्धतीने भरपूर सारा खर्च केला आहे मी आज स्वतःवरती, कारण बऱ्याच कमेंट्स असतात की अगं किती बचत करणार आहे. सो आज असं झालं आहे की जवळपास मला वाटतं 2 तास झाले ना मी त्याचं. हो आज स्वतःसाठी वेळ काढला बराच सारा. आणि चला आता बिल पे करते आणि मग निघू आपण. आलं ना पेमेंट? ओके, थँक्यू. तर छान झालेत केस, बघू शकताय. आणि चला आता घरी गेलाच कंटिन्यू. येस, तर चला आता झालेलं आहे पॅम्परिंग सेशन आणि असे दिसत आहेत माझे केस काहीसे, पाहू शकता. लुक चेंज होत जातोय. मी थ्रेडिंग पण केली, त्यासोबत क्लीनअप पण केलेलं आहे. आणि आता शांभवी उठलेली नाही आहे. मी फोन केला होता आईला, तर आई म्हटली काय नाही, निवांती आहे. आणि त्यामुळे मग आली घरी मी आता. उठली तुला शांभवी ना, एवढे सगळे पाणी लिहून उद्या शाळेत द्यायचे. शिवनं म्हणलं थांब तुला मदत करू. येऊ दे. सायंकाळच्या वेळी श्री शांभवीला मखाने देते मी आणि नंतर मी घरी यायला आणि शांभवी उठायला गाठ पडली. आधी श्री तिला गाणं म्हणत होता, ती रडत होती आलेच मी तर, म्हणजे आवाज आलेला मला दरवाजाच्या तिथे. कोणतं गाई? अरे द्वारपाल कन्हैया से कह दो की दर पे सुदामा गरीब आ गया है. एवढं छान म्हणतो ना तो. आणि तिला शेवटचा शब्द जो आहे ना तो मागे ती त्याला म्हणू लागते की अरे द्वारपालो, म्हटलं की लो अशी करते. कन्हैया से कह दो, त्याचं दो एवढंच येतंय, बाकी काही नाही आम्हाला येत. पण एवढं गोड वाटतं ना ते, कधी मी तुम्हाला नक्की शेअर करेन, तुम्ही खूप हसाल खरं तर. म्हणजे तिचं ते म्हणताना स्वर वगैरे ऐकला ना एवढं हसायला येतं की एवढं शे, आणि किती काय ट्राय करत असते ती. दाखवते तुम्हाला आई तिला कशी या टायमिंगला एंगेज ठेवते ते. म्हणजे मी घरीच असते शक्यतो, पण जेव्हा केव्हा मी काही कामानिमित्त बाहेर जाते ना, तर त्यावेळी ना चुरमुरे असतात किंवा जे जे हेल्दी स्नॅक आहे तर ती आई तिला भरवते. मग चुरमुरे अशा गोष्टी तिला खूप आवडतात. हो ना शांभवी? छान आहे. छान आहे बाई, मन की छान आहे. वाव, छान आहे बाई, छान आहे बाई, छान 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 आहे का मन की? आहे का ग शांभवी? असं खातेस? कसं खातेस तू? अप करतेस आणि खाऊ खाऊ असं म्हणते भूक लागली की. हे पण आले ड्युटीवरनं, बघू ते काय म्हणतात ते, केस वगैरे कसे वाटतात. कारण की याच्या अगोदर जेव्हा जेव्हा मी हेअर स्ट्रेटनिंग वगैरे केली आहे त्यावेळी ते सोबत होते, पण यावेळी ते नव्हते. तर आत्ता आले ड्युटीवरनं, आता जवळपास 7:30 पावणे 8 होत आहेत. क्लीनअप केलंय, सो त्यासाठी आणखी काय कॉम्प्लिमेंट मिळतंय की काय म्हणतायत. आता ना क्लिप लावली आहे मी, एवढा वेळ मोकळे ठेवले होते. आहे बरं, बघूयात मग काय चेंजेस वाटतायत का खतरनाकच. शांभवी? पोळीची मम्मा खूप छान दिसायला लागली. किती दिवसांनी तरी गेली पार्लरला.
होय आम्ही 2011 नंतर पहिल्यांदा क्लीनअप केले. खतरनाकच की भीती वाटली नाही का? वाटली आणखी पण वाटते की काय माहित उद्या परवापर्यंत काय होतं रिएक्शन वगैरे. नाही तसं होणार नाही समजा. छुम आवाज येत होता तर शांभवीमुळे ती इथंच आहे आणि म्हणजे ते आल्यानंतर फ्रेश झाले तेव्हापासून मागेच होती की घ्या म्हणून. ते म्हटले बाई मला तयार तर होऊ दे जरा आवरू तर दे. आणि आता ह्याचा तर लगेच डिफरन्स आपल्याला लक्षात येतो. म्हणजे हेअर स्ट्रेट केले किंवा थोडंसं चेंज केला की चेहरा लगेच वेगळा दिसायला लागतो. पण मी क्लीनअप केलंय. तुम्हाला आठवतंय 2011ला मी एकदा माहिती ते केलेलं? पांढरे पुरळ एवढे आले होते ना भयानक. केलं आणि बस विषय संपला. तर ते खूपच विचित्र झालं होतं माझं. आणि हे मला म्हटलेलं की यानंतर कधीच करू नकोस तू चांगल्या चेहऱ्याचं कशाला वाटोळं करतेस. बरोबर आहे ना. कसं पण मग- प्रोडक्ट कधीचे काय आपण चेक केलं नाही पण काय. आता जिथे आपण केलंय ना तर तिथे एकतर सगळे म्हणजे प्रोफेशनल आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पेड कोलॅब अजिबात नाहीये. त्यामुळे मी स्वतःचे पैसे खर्चून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. काही म्हणजे जणांचं अशा काय गोष्टी होतं जास्त खर्च करत नाही परंतु आज कितीतरी दिवसानंतर नाही मी आता इथून करणार आहे बऱ्याच गोष्टींमध्ये बदल. आणि आजी शांभवीला म्हणते या आमच्याकडे वगैरे वगैरे असं चाललेलं आहे त्यांचं. सतत चालू असतं त्या दोघींचं. सो आज क्लास पण आहे. आणि कसं आहे लहान बाळ असल्यामुळे ना एवढं बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देणं होत नाही. अहो कशाचं शिवायचं हे होतं. आणि लहान बाळातलं ना तर ते आम्ही एक छोटीशी रील बनवली होती बघा की दुःख आहे ना बाळ त्रास देते याचं नाही तर ते नवरा आरामात झोपतो आहे का नाही नाही. झोपेचा सगळ्यात जास्त त्रास होतो महिलांना म्हणजे आई आणि लोकांना. रिअलिटी आहे कारण कसं आहे बघा एवढा वेळ घेतो तरी वाटतं की आपले काम राहून जातात. असं बऱ्याच वेळा ड्युटीला जायचं असेल काय अडचणी येतात ना. सुट्टी दिवशी 1-2 तास एक्स्ट्रा जर घेतलं बाळाला तर वैतागतात ते. अख्खा दिवसभर आणि पुन्हा रात्रभर घ्यायचं म्हटलं असं खूपच तारांबळ होते. ते प्रत्येकच आई याच्यातून जात असते. आणि काही वर्ष काही आणि महिन्याची आमची त्याच्यात शांभवी एवढी गोड आहे ना रात्री बाबाला बिलकुल त्रास देत नाही. किती खुश किती हा, खुश. ते रात्री 9 वाजले की बरोबर आईकडे जाते ते. चला येतातच ते 8ला घरी. हो. आणि आलं की चहा पाणी जेवण या गोष्टी तोपर्यंत माझा क्लासचा वेळ होतो. मी क्लास 9ला घेते आणि 9 ते 10 10:30 मी क्लासमधून बाहेर येईपर्यंत झोपलेले असतात. कधी कधी ते शांभवी त्यांच्या भोवती खेळत असते. सो लकी माणूस आहे शेवटी. काय चेहऱ्यावर हास्य दिसायला मधून राग आहे भयानक. तुमच्या का माझ्या असं तो आज तो रिलेट करतील बऱ्याच महिला की कायम झोप पेंडिंग राहिल्यास काय अवस्था होते. माझे डोळे बघून तुमच्या लक्षात येत असेल. असो तर चला आता मी बाकीची सगळी तयारी करून घेते. 9ला क्लास आहे तर ते सगळं आवरून मग त्यानंतर कंटिन्यू करूया. तर चला जेवण बनवते आणि माझा क्लास आहे तर थोड्या वेळात तर आज लवकरच जेवण आटोपायचंय नाही तर परत 10:30-11 क्वेश्चन किती जास्त आहेत त्यावरती अवलंबून आहे. तर चला पटापट जेवण तयार आहे आता जेवण करून घेऊ. चाललेलं आहे जेवण करून. खेळून आला त्यानंतर मग अभ्यास. अशा पद्धतीने जेवण वगैरे आटोपलंय. आता क्लास घ्यायचा आहे मला तर त्यासाठी बाकी सगळी तयारी करते आणि क्लासला जाते. क्लास घेऊन झाला की मग हा व्लॉग मी कंटिन्यू करेन. शांभवीला तुमच्याकडे हँडओव्हर करते. हो आता काय झालं इतका वेळ दिवसभर जबाबदारी बाळाची घेतली तिनं. आता माझं पण जेवण वगैरे झाले सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि वर्षात आता क्लास आहे ती क्लास अटेंड करून तिला 1-2 तास लागतातच. त्यामुळेच आम्ही आता जेवण थोडं अगोदर करतोय. पूर्वी आम्हाला 11:30 तुम्ही जर जुने ब्लॉग बघितले तर कधी कधी 12 पण वाजायचे 12:30 जेवायला. आणि कसं आहे कामाला पण प्राधान्य देणं गरजेचं आपण म्हणतो बरं का. पण आरोग्य पण महत्वाचं आहे. हा तिने संकल्प केलाय की बाबा 2026 मध्ये ती हेल्थवर जास्त फोकस करणार आहे. हा. समतोल साधणार आहे तर चांगली गोष्ट आहे. आणि आता मी बाळाला घेणार आहे. आणि बघा आपल्याला आपल्या फॅमिलीला आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जायचं असेल किंवा चांगलं काम करायचं असेल तर एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे. आता 2 तास जबाबदारी बाळाची माझ्यावर आहे. आई गुड नाईट. तर चला आता क्लास वगैरे झालेला आहे. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि अजून सुद्धा तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. ही बघा ही मुलगी अजूनही जागीच. अजून पण किचन मध्ये काय चाललेलं आहे काय माहिती. काय हवंय काय पण हवं असते आम्हाला. हे दे ते दे.
आणि कसा वाटला आजचा व्लॉग ते सांगा. होप आवडला असेल तर लाईक करा. लाईक केल्यानंतर हाईप सुद्धा द्या, ज्यामुळे अजून जास्त लोकांपर्यंत हा व्लॉग पोहोचेल. एवढ्या दिवसांमध्ये आज पहिल्यांदा असा स्वतःसाठी वेळ काढला. अर्थात घरातली कामं पण होती आणि बाकी पण माझं काम चालूच होतं. ते करत असताना स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा म्हटलं. तुम्ही सुद्धा माझ्यासारखे असाल ना, की सगळ्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि स्वतःलाच नाही, तर असं करू नका, कारण की परत खूप वाईट वाटतं. त्यामुळे थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा आपण काढलाच पाहिजे. आणि माझ्यासारख्या ज्या कोणी असतील की फक्त घरकाम आणि मुलांचं आणि ह्या त्या गोष्टी, म्हणजे आपलं काम आणि करिअर ह्याच गोष्टी फक्त सगळ्यात मोठी प्रायोरिटी तीच जर असेल, तर त्यांनी स्वतःसाठी एक थोडा तरी वेळ नक्की काढायला पाहिजे. मला माहिती नाही की क्लीनअपचा किंवा फेशियलचा खूप काय भारी रिझल्ट मिळतो किंवा नाही किंवा काय, पण हेच करावं असंही नाही. तुमच्या आयुष्यातला जो काही म्हणजे तुम्ही मिस करताय काही गोष्टी किंवा एखादा छंद असेल जो तुम्हाला अगोदर होता आणि घरकामामुळे या सगळ्याच्यामध्ये तो राहून गेलाय किंवा वाटतंय खूप पुन्हा पुन्हा मनात की नाही मला हे पुस्तक वाचायचंय किंवा मला इकडे फिरायला जायचंय किंवा मला स्वतःसाठी अजून काही वेगळं करायचंय ज्यामधून मला स्वतःला आनंद मिळतोय, तर त्या गोष्टी नक्कीच करा. आता माझ्या बाबतीतली आजची गोष्ट जर म्हणाल तर मी असं म्हणजे इतकं जास्त स्वतःला कधी व्हॅल्यू न करताच आजपर्यंत हे करत आले. त्यामुळे ना माझ्यासाठी आजचा दिवस खरंच खूप खास होता आणि खूप छान वाटलं. जे काही पॅम्परिंग सेशन होतं त्याच्यामध्ये म्हणजे मी थ्रेडिंग स्वतःच करते किंवा या सगळ्या गोष्टी सेल्फ आपल्याला येणं कधीही चांगलंच आहे आणि स्वावलंबी असणं सुद्धा खूपच छान गोष्ट आहे. पण त्याबरोबरीने आता शांभवीला झोप आली आहे तर मी एंड करते ब्लॉगचा. पण त्याबरोबरीने कधीतरी स्वतःलाही आपण महत्त्व द्यायला पाहिजे. आपण स्वतःला महत्त्व नाही दिलं तर इतर कुणीही तुम्हाला व्हॅल्यू देत नाही. अगोदर सेल्फ लव्ह महत्त्वाचं आहे. ही गोष्ट कळायला खरं तर खूप उशीर लागतो आणि मला तर ऑलरेडी झालेला आहे, पण जिथून कळतंय तिथून तरी आपण पावलं उचलली पाहिजे. एकतरी छंद जोपासा, हेच आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने सांगेन. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटतील. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.